ॲक्च्युली 2 वर्षानंतर मी आज चालली आहे मरीन्सला. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. ॲक्च्युली 2 वर्षानंतर मी आज चालली आहे मरीन्सला. खूप वेळ झाला गेलीच नव्हती. तो फायनली आमचा आता प्लॅन बनला आहे. प्लॅन तर कसा तरी बनला, बट कधीपासून मी रेडी होऊन बसली. आता लिटरली 1 तास झाला आहे मी रेडी होऊन बसले, तरीसुद्धा यांचा काही मेसेज नाही आहे. स्पॉन्टेनियस प्लॅन्स तर विसरूनच जा. हाही प्लॅन कॅन्सल होता वाचलाय, त्यामुळे आम्ही डिरेक्टली जाऊन पोहोचलो मरीन्सला. लांबचे प्लॅन करण्यामध्ये आम्ही विसरूनच गेलो होतो की आपण मरीन्सला येऊन बसू शकतो, चिल आउट करू शकतो. ऑफिस, घर, गर्दी, ट्रेन आणि ह्या सगळ्यामध्ये तर आम्ही विसरूनच गेलेलो मरीन्सबद्दल. खूप वर्षांआधी मरीन्सला गेलो होतो आणि त्याच्यानंतर काही एवढं जाणं झालंच नाही. इव्हिनिंगला पोहोचलो होतो आम्ही आणि आम्हाला थोडं ह्याच्या आधी यायचं होतं, त्यामुळे आम्ही सगळं बघू शकतो. बट इट्स ओके. आम्ही जेव्हा पोहोचलो होतो तेव्हा तर ॲटमॉस्फिअर अगदी सुंदर झालेलं, त्यामुळे नो रिग्रेट्स, नो कंप्लेंट्स. मग आम्ही इथे तर मला पोहोचल्या आधी मला माझी कॉलेज लाईफ आठवली, कारण की मी इथे लास्टला कॉलेजच्या टायमिंगलाच आले होते. त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता येते. आणि तेव्हामध्ये आणि आतामध्ये माझ्यामध्ये खूप फरक झालेला आहे, कारण की तेव्हा मी कॉलेज स्टुडंट होते आणि आता मी कॉर्पोरेट एम्प्लॉई आहे, त्यामुळे फरक तर खूपच झाला. आणि ॲज अ कॉर्पोरेट एम्प्लॉई इथे येऊन बसणं, चिल आउट करणं, थोडा वेळ घालवणं हे फारच महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला कळूच शकतं. त्यामुळे मग आम्ही इथे थोडा टाईम स्पेंड केला. त्याच्यानंतर ह्या दोघी तर खूपच खुश झालेल्या, त्यामुळे नंतर इथून थोडासा वॉक केला. इथून आम्ही मग खाऊ गल्लीमध्ये गेलो. खाऊ गल्ली थोडी फिरलो. तिथे नंतर आम्ही पावभाजी खाल्ली. यू नो दॅट पावभाजी इज माय फेवरेट डिश, सो आय एम नॉट गोइंग टू मिस इट. आणि नंतर मग त्यापुढे आम्ही वॉक करत कधी CSTला पोहोचलो कळालं देखील नाही. आणि मला वाटलेलं ही डबल डेकर बस बंद झाली असेल, बट मला तर इथे डबल डेकर बसेस दिसत होत्या, सो आय एम हॅपी फॉर दॅट. देन आम्ही CSTला मरीन्सला मी नेहमी सकाळी, दुपारी, संध्याकाळी चालली आहे. लेट नाईटपर्यंत मी थांबलीच नाहीये, त्यामुळे इथे यावेळेस मी लेट नाईटपर्यंत थांबलेली. त्यानंतर आम्ही ज्यूस पिला. फॉर वॉचिंग दिस व्लॉग अँड प्लीज सबस्क्राईब.